नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि त्या क्वेश्चन नंबरला टोटल किती मार्क्स देण्यात आलेले आहेत ते देण्यात आलेले आहे। इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स, काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना देखील व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। इंटरनल इव्हॅल्युएशन सेक्शन ओरल क्वेश्चन 1 लिसन टू द वर्ड्स अँड राईट 5 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 2 एक्सप्रेस युअर व्ह्यू ओरली ऑन एनी वन ऑफ द गिवन टॉपिक्स। Internal evaluation question number 3 prepare an attractive tourist leaflet for your native place. Question number 4 frame 5 descriptive questions to take interview of Rohit Sharma, who was the captain of Indian cricket team while winning the T20 World Cup 2024. हा क्वेश्चन देखील 5 मार्क्स साठी आहे। रायटिंग सेक्शन ऍक्टिव्हिटी शीट क्वेश्चन नंबर 5 डू ॲज डायरेक्टेड 8 मार्क्स साठी आहे। त्यातील एक क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे। कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। पहा योग्य लेटर लिहून तुम्हाला ते वर्ड्स कंप्लीट करायचे आहे। फर्स्ट वर्ड मध्ये यू हे लेटर लिहायचे आहे माउथ, सेकंड मध्ये ओ हे लेटर लिहायचे आहे शॉप, थर्ड मध्ये ई हे लेटर लिहायचे आहे लिसन आणि फोर्थ मध्ये ए हे लेटर लिहायचे आहे आणि स्पीक हे वर्ड तयार होईल। क्वेश्चन 5 मधील बी क्वेश्चन पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर 2 मार्क्स साठी आहे। अल्फाबेटिकल प्रमाणे तुम्हाला ते वर्ड्स लिहून घ्यायचे आहेत। चिल्ड्रन, मदर, स्कूल, टीचर। क्वेश्चन 5 मधील सी क्वेश्चन मेक 4 मीनिंगफुल वर्ड्स यूजिंग द लेटर्स इन वर्ड्स 2 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 5 मधील डी क्वेश्चन कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स add 4 words each beginning with the last letter of the previous word 2 मार्क्स साठी आहे। लेक्चर, इयर, रेन, नेस्ट, टेबल। क्वेश्चन नंबर 6 डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्स साठी आहे। त्यातील एक क्वेश्चन 1 मार्क्स साठी आहे। ॲड अ प्रॉपर सफिक्स और प्रीफिक्स टू मेक न्यू वर्ड्स। फर्स्ट सक्सेस, सक्सेसफुल, सेकंड काइंड, काइंडनेस। त्याला और क्वेश्चन देण्यात आलेला आहे। बी क्वेश्चन कंप्लीट द सेंटेन्स बाय यूजिंग द करेक्ट फ्रेज गिवन इन द ब्रॅकेट्स 1 मार्क्स साठी आहे। फर्स्ट देयर इज अ टेम्पल डॉट डॉट माय हाऊस, त्याचा आन्सर येतं इन फ्रंट ऑफ। देयर इज अ टेम्पल इन फ्रंट ऑफ माय हाऊस। क्वेश्चन नंबर 7 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्स साठी आहे। त्यातील एक क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे। राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग। फर्स्ट स्टेटमेंट Troy was a strong city, right. Second statement, right. Third statement, wrong. आणि fourth statement, wrong. पहा पुढे पॅसेज दिलेला आहे, त्या पॅसेजवर आधारित या ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत। क्वेश्चन 7 मधील बी क्वेश्चन अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर 2 मार्क्स साठी आहे। योग्य ऑर्डर प्रमाणे तुम्हाला ते सेंटेन्स लिहायचे आहे, आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत। क्वेश्चन 7 मधील बी क्वेश्चन राईट डाऊन डिस्क्राइबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द पॅसेज 2 मार्क्स साठी आहे। फर्स्ट स्ट्रॉंग सिटी, सेकंड ब्रेव सोल्जर्स, थर्ड ग्रीक किंग्स, फोर्थ 2 आर्मीज। डी क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्स साठी आहे। फर्स्ट ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी, मेक अ एक्सक्लेमेटरी। आन्सर व्हॉट अ स्ट्रॉंग सिटी ट्रॉय वॉज। सेकंड क्वेश्चन द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय। रिराईट द गिवन सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह। पहा ते सेंटेन्स तुम्हाला लिहायचे आहे आणि टू टेकच्या खाली अंडरलाईन द्यायची आहे। ई क्वेश्चन डिस्क्राइब युअर सिटी और विलेज 2 मार्क्स साठी आहे।
Answer. My village is very peaceful and full of natural beauty. It is surrounded by hills and greenery on all sides. The people in the village are helpful and kind. Question number 8. Read the following passage and do the activities. 10 मार्क्स साठी आहे. त्यातील एक क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. त्या ठिकाणी आपण सेंटेन्स कंप्लीट केलेले आहेत. पुढे पॅसेज देण्यात आलेले आहे आणि त्या पॅसेजवर आधारित आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती. बी क्वेश्चन कंप्लीट द ट्री डायग्राम. 2 मार्क्स साठी आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश. सी क्वेश्चन फाइंड आउट 4 ॲडवर्ब्स फ्रॉम द पॅसेज. 2 मार्क्स साठी आहे. पॅसेज मधून 4 ॲडवर्ब्स तुम्हाला लिहायचे आहेत. डी क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड. 2 मार्क्स साठी आहे. फर्स्ट, people used to draw pictures. Use would. Answer. People would draw picture. Second question. They are transferred from generation to generation. Add a question tag. Answer. They are transferred from generation to generation, aren't they? E question. Write down 4 lines on your favorite artist. 2 marks साठी आहे. क्वेश्चन नंबर 9. रीड द फॉलोइंग स्टँजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 5 मार्क्स साठी आहे. त्यातील एक क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे. कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स. पुढे स्टँजा देण्यात आलेला आहे. तो स्टँजा रीड करायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. या ठिकाणी स्टँजा देण्यात आलेला आहे. बी क्वेश्चन राईट डाऊन रिक्वेस्ट फ्रॉम द पोएट टू द बटरफ्लाय. 2 मार्क्स साठी आहे. सी क्वेश्चन राईट डाऊन एनी 2 रायमिंग पेयर्स. 1 मार्क्स साठी आहे. फ्लाइट, साइट, डेज, प्लेज. क्वेश्चन नंबर 10 एप्रिसिएशन ऑफ द पोयम. 5 मार्क्स साठी आहे. राईट द एप्रिसिएशन ऑफ द गिवन पोयम विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स. व्हॉट इज सक्सेस. टाइटल. What is success? पोएट. Ralph Waldo Emerson. राइम शेम. AA-BB. फिगर ऑफ स्पीच. Inversion. सेंट्रल आइडिया. The poet was grown up person and he was looking back into his childhood days. क्वेश्चन नंबर 11 रीड द फॉलोइंग अनसीन पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. क्वेश्चन 11 हा 10 मार्क्स साठी आहे. त्यातील एक क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ करेक्ट ऑप्शन. फर्स्ट, It is important to find ... द स्किल. सेकंड, You are writing for ... not for an audience. ऑदर्स. या ठिकाणी अनसीन पॅसेज देण्यात आलेला आहे. बी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. 2 मार्क्स साठी आहे. त्या ठिकाणी आपण डायग्राम कंप्लीट केलेला आहे. सी क्वेश्चन मेक द वर्ब फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. 2 मार्क्स साठी आहे. First, feeling. फील. Second, enjoyable. एन्जॉय. Third, expectation. एक्सपेक्ट. Fourth, sketching. स्केच. डी क्वेश्चन डू ॲज डायरेक्ट. 2 मार्क्स साठी आहे. ई क्वेश्चन नेम द पॉप्युलर इंग्लिश न्यूजपेपर एनी 4. 2 मार्क्स साठी आहे. हिंदुस्तान टाइम्स, द इंडियन एक्सप्रेस, द टेलिग्राफ, द टाइम ऑफ इंडिया. क्वेश्चन नंबर 12 रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 11 अँड राईट अ समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. 5 मार्क्स साठी आहे. आपण टायटलचं नेम लिहिलेलं आहे स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 13 लेटर रायटिंग. 5 मार्क्स साठी आहे. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स फॉर्मल ऑर इनफॉर्मल.
त्या ठिकाणी फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर लिहायचे आहे. ॲडव्हर्टाइजमेंट देण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 14 कंप्लीट द फॉलोइंग 5 मार्क्ससाठी आहे. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग फ्रॉम A1 और A2. A1 आहे डायलॉग रायटिंग. बी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. त्याला और क्वेश्चन देण्यात आलेला आहे A2 स्पीच रायटिंग. क्वेश्चन नंबर 15 5 मार्क्ससाठी आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 नॉन वर्बल टू वर्बल. A2 क्वेश्चन आहे वर्बल टू नॉन वर्बल. Read the following information and fill in the table with correct words. Give a suitable title. Question number 16 news report or story writing 5 marks साठी आहे. Write a news report based on the given headline. Kill in BMC bus accident at Kurla. Make use of the following guidelines. Headline, dateline, lead line, short, continuing paragraph. आणि त्याला और क्वेश्चन देण्यात आलेला आहे. A2 क्वेश्चन डेव्हलप अ स्टोरी. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग. गिव अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. क्वेश्चन नंबर 17 ट्रान्सलेशन 5 मार्क्ससाठी आहे. ए क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट फास्ट जलद, ग्रेट महान, रिस्पेक्ट आदर, स्कूल शाळा, पिक्चर चित्र, पॅनिक दुःखद. क्वेश्चन 17 मधील बी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 3 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट सेंटेन्स डोंट ब्लो हॉर्न्स नियर स्कूल अँड हॉस्पिटल्स. दवाखाना व शाळेजवळ हॉर्न वाजवू नका. सेकंड सेंटेन्स डोंट यूज मोबाईल फोन व्हाईल ड्रायव्हिंग अ कार. गाडी चालवताना मोबाईल वापरू नका. थर्ड सेंटेन्स यूज हेल्मेट व्हाईल रीडिंग अ बाईक. दुचाकी चालवताना सुरक्षा कवच वापरावे. फोर्थ सेंटेन्स फॉलो द ट्रॅफिक रूल्स. वाहतुकीचे नियम पाळा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.